इकडे सुद्धा बंडखोऱ्या आहेत, पण हे बंडखोऱ्या त्यांनी युती सांगतात मोठ्या ह्याच्या लेवलवर, पण ते बंडखोऱ्या करतात आणि मग हे अशी मताची विभागणी होते. निवडणुकीच्या याच्यामध्ये आता कसं आमच्या समोर तर 5 बलाढ्य उमेदवार आहेत. बलाढ्य उमेदवार आहेत म्हणजे एकापेक्षा एक सरस आहेत. त्या बाबासाहेब कुप्पेकरांनी भरपूर या तालुक्यातून 12माही पाणी जिथं नाचना पीक उगवत नव्हतं त्या ठिकाणी आज ऊस उगवतोय. म्हणजे लोकांची प्रगती झालेली आहे. त्यांनी तलाव बांधून दिला, त्यामुळे ह्या पंचकृषीतल्या एमएटी, काळामवाडी, कुमरी या पंचकृषीत पाण्याचा तुटवडा होता. त्या तलावामुळं ह्या पंचकृषीमध्ये ऊसाचं उत्पादन 1 नंबरला आता आहे. आम्हाला योग्य ते उमेदवार नसल्यामुळं त्यांना आम्ही सगळ्यांनी रिक्वेस्ट केली आणि गावात आमच्या सुद्धा कुमरी गाव म्हटलं आहे की एकनिष्ठपणाने बाबासाहेब इथल्या ह्या गावचे आमच्या ते हकदार आहेत. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. नमस्कार, केके न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी ज्याप्रमाणे सुरू आहे त्याप्रमाणेच प्रत्येक गावामध्ये आता निवडणुकीची चर्चा जोमानं सुरू आहे आणि या पार्श्वभूमीवरच केके न्यूजच्या वतीनं विधानसभेचं ढोल आणि मुद्द्याचं बोल या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी पोहोचलोय चंदगड विधानसभा मतदारसंघातील कुमरी या गावामध्ये. सध्या सुगीचे दिवस सुरू आहेत, त्यामुळं बळीराजा जो आहे तो आपल्या शेतामध्ये भाताची मळणी असेल आणि किंवा कापणीमध्ये व्यस्त होता आणि त्या दिवसभराच्या व्यापातूनच थोडीशी विश्रांती म्हणून या कुमरी गावातील एका कट्ट्यावर ज्येष्ठ मंडळी सगळे जमतात. बळीराजा इथं जमतो आणि विविध चर्चा विषयावर या चर्चा या ठिकाणी होत असतात. आणि मात्र मी आता सध्या या ठिकाणी त्यांच्याबरोबरच या विधानसभा निवडणुकीवरच त्यांच्याशी चर्चा करणार आहे. दादा नमस्कार. काय आता तुम्ही आज सुगीचे दिवस चालू आहेत, आपला बळीराजा ज्याला म्हणतो आपला भारताचा जो मुख्य कणा आहे तो आता शेतामध्ये आता सुगीच्या दिवसामध्ये मग्न आहे. आता संध्याकाळी तुम्ही एकत्र येत आहे, काय चर्चा नेमक्या सुरू आहे तुमच्यात? नेमकी चर्चा म्हणजे काय, आता दिवसभर झालेले आहे, आता वातावरण आहे निवडणुकीचं. निवडणुकीच्या याच्यामध्ये आता कसं आमच्या समोर तर 5 बलाढ्य उमेदवार आहेत. बलाढ्य उमेदवार आहेत म्हणजे एकापेक्षा एक सरस आहेत. त्याच्यामध्ये आमचे विद्यमान आमदार राजेदादा पाटील, आपल्या नंदाताई बाबुळकर आहेत, मानसिंग खोराटे आहेत, अप्पी पाटील साहेब आहेत. ह्या सगळ्यांच्या याच्या म्हणजे पैसेवान आहेत सगळे. आणि हे शिवाजीराव पाटील आहेत. हे सगळे पैसेवान उमेदवार आहेत. पण आता कसं आम्ही आता म्हणजे शेतकऱ्याला काय, आता शेतकऱ्याच्या ह्याला मालाला हमी भाव नाही आहे एकतर. बरोबर. याच्यामध्ये आता त्यांनी लाडक्या बहिणीला 1500 रुपये दिले आणि लाडक्या भाऊ जे काढणं त्यांनी ते त्याच्या 2 पटीने काढून घेतले. हे काढून घेतले म्हणजे कसा हिशोब आहे बघा. आता त्याला डबा ह्याच्या समोर होता 1600 रुपये, आज त्याची परिस्थिती आहे 2200 रुपये. आमच्या आता आम्ही आता भात, आमच्याकडे जास्तीत भाताचं उत्पादन आहे. भाताला आमच्या हमी भाव आहे 1500 रुपये क्विंटल आणि खताची पिशवी घ्यायला गेला 50 किलोची गोणी तर तिची किंमत आहे 1700 रुपये. हा म्हणजे कुठं सरकार म्हणजे काय नेमकं कुठं सरकारनं हे करायचं आणि काय करायचं हे शेतकऱ्याला तरी अजून म्हणजे दिलेलं नाही आहे. तर आता सध्याच्या घडीला जर विचार केला तर आपल्या या मतदारसंघामध्ये जसं तुम्ही सांगितलं की मातब्बर आहेत 5 उमेदवार. होय. कुणाचं पारडं जड वाटते आता तुम्हाला? आम्हाला तरी आता वाटते तुतारी, नंदाताई बाबुळकर. का हो, काय कारण असेल? कारण म्हणजे म्हणजे आता हे आमचा जो भाग आहे असा, हा भाग पूर्वी म्हणजे असा होता की म्हणजे इकडं आमच्याकडे कुसळ उगवायचे. पण आता 2 नद्या आमच्याकडे आहेत, घटप्रभा पलीकडे आमचे हिरण्यकेशी आहे आणि इकडे हे अशा म्हणजे आता 12माही फुल्ल वाहतात. त्याच्यामुळे आम्हाला कसं इकडे आता ऊस पीक आमच्याकडे भरपूर झालेलं आहे आणि त्याच्यामुळे म्हणजे आमच्याकडे शेतकरी जरासा बऱ्यापैकी सुधारित झाला या नद्यांमुळं. तरी पण तुतारी का म्हणतोय मी तुम्हाला? हो, तुतारी म्हणजे त्यांच्या पुण्यानेच झाले की हे सगळं काम. बाबासाहेब कुप्पे, स्वर्गीय बाबासाहेब कुप्पेकरांनी हे प्रकल्प केले. बरं, काय वाटतंय तुम्हाला? काय वाटतंय मामा? आम्हाला वाटतं की आता दोन्हीच्यामधून आघाडी आणि युतीमध्ये बंडखोऱ्या झालेल्या आहेत. खरं म्हटलं तर या बंडखोऱ्या थांबल्या पाहिजे होत्या पण थांबत नाहीत. पण आता या अप्पी पाटील या महाआघाडीतनं बंडखोरी केलेली आहे. तो 10वी शिकलेला माणूस. इकडे सुद्धा बंडखोऱ्या आहेत, पण हे बंडखोऱ्या त्यांनी युती सांगतात मोठ्या ह्याच्या लेवलवर, पण ते बंडखोऱ्या करतात आणि मग हे अशी मताची विभागणी होते. मग ही बाबासाहेब कुप्पेकरांची जी मुलगी उभी आहे त्या बाबासाहेब कुप्पेकरांनी भरपूर या तालुक्यातून 12माही पाणी जिथं नाचना पीक उगवत नव्हतं त्या ठिकाणी आज ऊस उगवतोय. म्हणजे लोकांची प्रगती झालेली आहे. त्या बाबासाहेबांच्या आशीर्वादामुळं आम्ही नंदाताई बाबुळकरांना निवडून देण्याचं आमचं काम आहे.
काका घेतो 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 एकच मिनिट. काका तुम्ही ज्याप्रमाणे म्हटला की बाबासाहेब कुपेकरांच्या मुळे या तालुक्यामध्ये कायापालट झाला, शेतकरी सुखावलेला आहे. शेतकरी जिथं बाजरीचं पीक घेत नव्हता मात्र आता ऊसाचं पीक घेतो. बरोबर. पण त्यांची ही सगळ्या पुण्याईचा फायदा नंदाताई बाबुळकरांना होईल का? हो त्यांनाच होणार आहे फायदा, कारण ती लोकांना जाणीव आहे त्याची की बाबासाहेबांचे आशीर्वाद त्यांच्या मागे असल्यामुळं एकदा त्यांना निवडून देण्याचं काम मध्ये थोड्या काळामध्ये थोड्या जरा बाजूला गेल्या होत्या त्या, पण आम्हाला योग्य ते उमेदवार नसल्यामुळं त्यांना आम्ही सगळ्यांनी रिक्वेस्ट केली. आणि गावात आमच्या सुद्धा कुमरी गाव म्हटलं आहे की एकनिष्ठपणाने बाबासाहेब इथल्या ह्या गावचे आमच्या ते हकदार आहेत. हकदार असल्यामुळं 100% इथून सगळ्यात जास्त मतदान त्यांना होणार आहे. आणि ह्या मतदारसंघामध्ये सुद्धा बाबुळकर ताई निवडून येण्याची शक्यता दाट 100% निवडून याल तुम्ही असं म्हणताय. पण मामा विद्यमान आमदारांनी जे राजेश पाटील आहेत त्यांनी कामं केलीत का इकडं? थोडीफार केल्यात नाही असं म्हणता येणार नाही. थोडीफार केल्यात. मग आता ह्या सगळ्यापर्यंत थोडीफार त्यांनी कामं केलीत. मग आता हे जसं काका म्हणतात की नंदाताई बाबुळकर विजय होतील, तुम्हाला काय वाटतंय कोण विजय होईल किंवा तुमच्या मनातला आमदार कोण? तरी नंदा बाबुळकर होणार. का हो? ते ह्या भागात त्या बऱ्या होती आणि ते बाबा कुपेकरांना बरेच कामं त्यांनी केले केलेले आहेत. बाबासाहेब कुपेकर जसं ज्याप्रमाणे तुम्ही सगळेजण म्हणताय बाबासाहेब कुपेकरांनी काम केलं म्हणून हे सगळं होतंय. दादा तुम्हाला काय वाटते हो? बाबासाहेब कुपेकरांची पुण्य आहे म्हणून नंदाताई जसं यांनी सांगितलं, तुम्हाला काय वाटतं? नंदाताईच येणार. का? तसे हाच व्यक्तिमत्व आहे चांगलं. बर. पण ते भेटतच नाहीत लोकांशी, त्यांचा संपर्क नाही आहे आता, किंवा त्यांच्याकडनं विकास कामं होतील असं वाटत नाही म्हणतात. नाही होणार की आम्हाला गॅरंटी आहे. नंदाताई बाबुळकर निवडून यावी अशी आमची इच्छा आहे. कारण का बाबासाहेब कुपेकर साहेबांनी आमच्या गावासाठी भरपूर काय काय केलेलं आहे. त्यांनी तलाव बांधून दिला, त्यामुळे ह्या पंचकृषीतलं MAT, काळामवाडी, कुमरी या पंचकृषीत पाण्याचा तुटवडा होता. त्या तलावामुळं ह्या पंचकृषीमध्ये ऊसाचं उत्पादन 1 नंबरला आता आहे. सरोळी 1 नंबरला होती, पण आता कुमरी 1 नंबरला आहे. परत फाटकवाडी धरण त्यांनी करून दिलं, त्यामुळं आमच्या घटप्रभा नदीला कायमस्वरूपी 12 माही पाणी राहतं. त्याच्यामुळं आम्ही हे नंदाताईंना निवडून देणार. त्यांच्या सगळ्या या कामांचा जे काही त्यांनी कामं केली त्यांचा कायापालट त्यांनी या ठिकाणी केला बाबासाहेब कुपेकरांनी. त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक विकास कामं केलेली आहेत. पण त्या विकास कामांचा फायदा बाबुळकरांना होईल का? होणार 100% होणार. पण मात्र विद्यमान आमदार जसं यांनी सांगितलं, विद्यमान आमदारांनी 1600 कोटी रुपयांची कामं या मतदारसंघामध्ये केली. त्यांनी पण केलीत, नाही असं नाही, पण त्यांनी आपल्या चंदगड भागामध्ये जास्त प्रोत्साहन दिलं. आपला गडिंग्लज भाग हा त्यांनी थोडासा डावललेला आहे असं आम्हाला तरी वैयक्तिक वाटतं. कारण का चंदगडमध्ये त्यांनी बरेचसे बाजारपेठ समिती उभा केली, पण आपल्या गडिंग्लज भागासाठी त्यांनी काय नाही केलं. इथल्या मुलांना रोजगार काही उपलब्धच नाही झालेले आहे. नंदाताई बाबुळकरांकडनं होईल कारण का कुपेकर साहेबांनी एवढं केलं म्हटल्यावर त्यांनी थोडंफार तरी करणारच अशी आम्हाला अपेक्षा आहे. हे बाबासाहेबांनी पहिलं केलं, आता आम्हाला पहिलं आमच्या आजवडिलापासून पहिलं केलं. आता आम्हाला ते पाहिजे म्हणतात शिवाजी महाराज आपलं आता करायला म्हणजे आम्हाला त्याला धरायला पाहिजे. हो आता पहिल्यापासून कुपेकरांनी केलं ते का आम्हाला आम्ही नाही म्हणत नाही खरं. आता आमच्या वडिलाला आम्ही आता आमच्या पिढीला शिवाजी महाराज हे करूला म्हणजे आम्हाला करूला म्हटलं आम्हाला हे करणं महत्व आहे. हो शिवाय आता कुपेकरांनी केलं, आम्ही कुपेकरांना नाही म्हणत नाही खरं. आता त्या आमच्या पिढीला हे केलं ते आता आमच्या पिढीला हे आलं असं आम्ही म्हणतो. आपलं बहुमतानं आम्ही निवडून दिलं त्यांना. आणि आता नाही आम्ही शिवाजी पाटलांना आम्ही आता अपक्ष निवडून देणार. अपक्ष त्यांनी बंडखोरी केल्या ना, पण बंडखोरी केली तर त्यांना उमेदवारी त्यांचे स्टँडिंग उमेदवार राजेश पाटील आमदार असल्यामुळं त्यांना बंडखोरी करावी लागली. आणखीन काही लोकांशी मी आता संवाद साधणार आहे. दादा तुमचं काय मत आहे? तुमच्या मनातला आमदार कोण असावा? आमच्या मनातला आमदार राजेश पाटील. आणखीन काय त्यांनी विकास कामं केलीत? व्यक्तिगत भेटीगाठी त्यांच्या आहेत का? आहे की. आणि एक अनुभव असतो विकास कामं कशी झालीत नाही झालीत, बदल झालाय की नाही, काय वाटतंय तुम्हाला? आम्ही मूळ कार्यकर्ते बाबासाहेब कुपेकरांची. बाबासाहेब कुपेकर हे झाल्यानंतर
नंदाका होत्या इथं, पण काही काळानंतर त्या गावी गेल्या. त्याच्यामुळे आम्ही राजेश पाटलांची पाठ धरली, त्यांना निवडून पण आणलं. आणि दुसरीकडे आता शिवाजी पाटील यांच्याकडे नाही, त्यांचा काय आपल्या गावाशी संबंधच नाही. ते पण 5 वर्ष कुठं होते, इलेक्शन लढले गेले, ते परत आलेच नाही इकडं. बर. तर आपण या कुमरी गावातील अनेक लोकांशी ज्यावेळी संवाद साधला, यावेळी त्यांनी संमिश्र अशा प्रतिक्रिया या ठिकाणी ऐकायला मिळाल्या. बाबासाहेब कुपेकर यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये अनेक विकास कामं केलीत, अनेक प्रकल्प या ठिकाणी महत्त्वाचे उभे केले, त्यामुळे या परिसरातील शेतकरी हा सुखावला गेलेला आहे. आणि दुसरीकडं राजेश पाटील जे विद्यमान आमदार आहेत त्यांनी तब्बल 1600 कोटी रुपयांची विकास कामं या मतदारसंघामध्ये केलेली आहेत. ज्या ठिकाणी रस्ते नव्हते त्या रस्ते अतिशय उच्च दर्जाचे रस्ते बनवलेले आहेत, अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी दिल्या. तर तिसरीकडं शिवाजी पाटील जे आहेत, ज्यांनी भाजपमधून बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे, त्यांनी या मतदारसंघामध्ये कोणतंही पद नसताना मोठा भाजपच्या माध्यमातून मोठा निधी आणला आणि अनेक लोकांची विकास कामं जी ती विकास कामं त्यांनी पूर्ण केलेली असल्याच्या प्रतिक्रिया देखील या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळालेल्या आहेत. केके न्यूजसाठी सद्दाम अली, चंदगड. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.